नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड तुम्हा सर्वांचे आजच्या तासिकेमध्ये क्रमाने 6व्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील 5 भागामध्ये आपण वर्ग 10वी सेमी नॉन सेमी माध्यमातील मुलांसाठी समरूपता या पहिल्या प्रकरणातील एक्झरसाइज म्हणजे अभ्यासमध्ये दिलेली उदाहरणं मी तुम्हाला समजावून देत आहे। आज या तासिका मालिकेतील 6व्या भागामध्ये दिनांक 11 जानेवारी 2021 तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करतो। मित्रांनो, भूमिती हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला समजावा आणि उदाहरणं आपण कसे सोडवायचे या संबंधीचं मार्गदर्शन आपण करून घेत आहात। तर आजच्या भागामध्ये पान क्रमांक 14 वरील युनिट किंवा अभ्यास किंवा प्रॅक्टिस सेट सराव संच 1.2 प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये गणित क्रमांक प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 6 आपण समजावून घेणार आहोत। 6वा प्रश्न मी या ठिकाणी बोर्डवरती लिहित आहे। प्रश्न जो आहे, फाइंड QP यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर। आकृतीत दिलेल्या माहितीवरून QP या रेषाखंडाची लांबी काढा, असा तो प्रश्न आहे। तर बघूया मित्रांनो, आकृतीत काय माहिती दिलेली। M Q, त्यानंतर वरच्या बाजूला M 14, 40 and 25. MNP is a triangle. The information is given as like this one. Question is so simple. Find QP using given information in the figure. The question is near about exactly we can say for the 2 marks asked in examination. Now my dear friend, we have to find out the required given segment and that is QP. QP ची लांबी आपल्याला काढायची। साधारणपणे प्रश्न सोडत असताना मी वारंवार सांगत असतो की आपल्याला भूमितीय संकल्पना चांगल्या समजून घेतलेल्या असतील, त्याचबरोबर भूमितीतील प्रमेय आणि त्याच्या संबंधी गुणधर्म, द थेरम अँड प्रॉपर्टी रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर थेरम, जर त्या आपल्याला पाठ असल्या तर निश्चितच आपल्याला प्रश्न सोडवताना काही अडचण येत नाही, आपण एकदम इझिली प्रश्न सोडवू शकतो। आणि त्यासाठी मित्रांनो, जी काही गुणधर्म प्रमेय आपल्याला दिली आहे प्रमेय आपण व्यवस्थितरित्या समजून ती पाठ करणं आवश्यक असतं। त्याची सिद्धता आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं। त्याचबरोबर जे इतर सिद्धतेसोबत त्याच्या अनुषंगाने जे काही गुणधर्म येतात, the property related to that particular theorem that we should have remember clearly, and that for that purpose we have to understand the theorem and its writing process, answer writing process, specially proof that will be recited orally. मुखपाठ तुम्हाला ती असली पाहिजे किंवा ती लिहिता आलेली असली पाहिजे। आता प्रश्न तसा एकदम सोपा आहे। कोण दुभाजक दिसला अशा पद्धतीने की लगेच ओळखायचं की या आकृतीमध्ये कोण दुभाजकाचा गुणधर्म आपल्याला वापरायचा आहे। आणि म्हणून मग या ठिकाणी सोडत असताना काय करायचंय, ऍज शोन इन फिगर, इन मराठी वी कॅन से आकृती दाखविल्याप्रमाणे, असं तुम्हाला मराठीतून लिहायचे। दोन्ही माध्यमाच्या मुलांना समजावं म्हणून मी इंग्रजी आणि मराठी दोन्हीमधूनही तुम्हाला इथेही समजावून सांगतोय। आकृतीत दाखविल्याप्रमाणे, ऍज शोन इन फिगर, इन ट्रायंगल MNP, त्रिकोण MNP मध्ये इथं आकृतीत दिलेली माहिती दोन, इथं सर्कल काढल्याचा अर्थ काय, हे दोन्ही कोण एकरूप आहे। दोन्ही कोण कधी एकरूप होतील तर MQ हा कोण दुभाजक असेल तेव्हा, आणि म्हणून मग त्याच्यावर लक्षात घ्यायचं MQ इज अँगल बायसेक्टर इन ट्रायंगल MNP, MQ इज अ अँगल बायसेक्टर। दॅट इज गिवन, ते आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे।
NQ is the angle bisector. Therefore, म्हणून using angle bisector property किंवा प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरून अशा पद्धतीने आपल्याला तिथं स्पष्टपणे लिहायचं असतं. नुसताच भागाकार करायचा नाहीये. कोन दुभाजकाच्या गुणधर्मामध्ये काय सांगितलेलं आहे की त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक हा त्या कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजूंच्या प्रमाणात विभागतो. असं कोन दुभाजकाच्या याची गुणधर्माची काय आहे स्टेटमेंट आहे. आणि इंग्रजीमधून फॉर द सेमी स्टुडंट द स्टेटमेंट इज सो सिंपल दॅट इज द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड द साइड्स opposite to the angle in the ratio of the remaining sides. I am going to repeat this. The bisector of an angle of a triangle divides the sides opposite to the angle in the ratio of the remaining sides. राहिलेल्या बाजूंच्या प्रमाणामध्ये तो कोन दुभाजक त्या बाजूंना विभागतो. म्हणजेच मराठीतून एकदम सोप्या रीतीने म्हणलं जातं त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक हा त्या कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजूंच्या प्रमाणात विभागतो. आणि म्हणून मग मित्रांनो या अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे. आता याच्या बाजू प्रमाणात लिहून घ्यायच्या. लिहून घेताना काय खबरदारी घ्यायची की एकाच शिरोबिंदूपासून सुरुवात करायची. बऱ्याचदा काय होतं तुम्ही जर खालून वरून सुरुवात केली की तुमचा गच्छा झालाच आणि परीक्षेमध्ये या ठिकाणी गणितामध्ये छाबडू गाबडू नसतं. जसं विटी दांडू गोट्या खेळताना तुम्हाला इथं सुविधा असते, तुम्ही पिद्दू घेऊ शकता, पुन्हा सोडवता येतं. परीक्षा आपल्याला एकदा द्यावी लागते आणि जर त्याच्यात आपण यशस्वी झालो नाही तर मग ऑक्टोबरमध्ये द्यावी लागते. आणि म्हणून इथं दुसरा चान्स नाहीये. मग त्यासाठी काय करायचं मित्रांनो की आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घेतल्यानंतर मांडायचे. परीक्षेमध्ये काय आपण सोडवलेच प्रश्न येतील असं नाहीये, नवीन प्रश्न येतात. मग बघा इथं काय एम पासून सुरुवात केली तर MN therefore MN म्हणून therefore MN by NQ. बघा मी एम पासून सुरुवात केली इकडे आलो MN NP. MN by NP is equal to इकडून आता एम पासून पुन्हा MQ by QP. MQ by QP. MN किती दिलेली किंमत 25, NP 40, MQ 14 भागिले QP आपल्याला काढायचं. आणि म्हणून मग त्यासाठी आता काय करायचं QP काढताना तिरपा गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 into QP is equal to 14 into 40 14 गुणिले 40. Therefore QP is equal to 14 into 40 by 25 25. Right. Then we have to divide 14 into 40 by 25. Here my dear friend you will have to remember that at this stage we do not have to multiply. इथं आल्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवायचं गुणाकार करायचा नाही. गुणाकार केल्यानंतर संख्या मोठी होती आणि मग मोठी झाली की पुन्हा प्रॉब्लेम येतो. आपल्या खानदानीत काही कोणी पाठ केलेले नसतात. ग्रामीण भागातून फार थोडे मुलं पाठ करतात. आता गेल्या 30 वर्षाच्या अनुभवावरून सांगतो. आणि म्हणून मग आता 10वीला आल्यानंतर ते वय राहिले नाही पाठ करत बसायचं ते तुम्ही करणारही नाही. आणि म्हणून आपल्या गरिबीचा लहान लहान संख्येने भागाकार करून बघूया. 5 ने भाग देऊया. 5 ने भाग दिला तर 5 5 25 5 40. आता वरती आलेले 14 गुणिले 8 भागिले 5. आता 5 ने काय करायचंय तर आपल्याला 8लाच भाग देऊ पुन्हा. 5 1 5 खाली राहिले 3 5 7 30 म्हणजे किती राहिले 1.6. आता मी इकडच्या बाजूचं पुसून टाकतो म्हणजे आपल्याला या ठिकाणी जागा रिकामी होईल. मग आता मित्रांनो 14 गुणिले 1.6 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. आणि मग 16 चौक 64 ला 4 हात 40 16 1 16 6 किती होतील 22 म्हणजे 22.4 सेंटीमीटर किंवा युनिट अशा पद्धतीने त्याचं उत्तर येईल 22.4. तर सर्वांना हा प्रश्न समजला असेलच.
तुम्हाला लिहून घ्यायची इच्छा असेल तर सिंपल आहे, व्हिडिओला टच करायचं, 2 उभ्या रेषा येतील, एवढं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि मग त्याला पुन्हा प्रेस करायचं, व्हिडिओ पॉज होतो किंवा मोबाईलमध्ये पॉजचं ऑप्शन असेल तर ते पॉजचं बटन दाबायचं. पॉज झाल्यानंतर तुम्ही हे उत्तर व्यवस्थित लिहून घेऊ शकता. सोपा 2 गुणांचा हा प्रश्न होता, ज्यामध्ये आपण कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरून हा प्रश्न सोडवला. आता बघूया प्रश्न क्रमांक 7. 3 समांतर रेषांच्या आंतरछेदनाच्या गुणधर्मावर आधारित हा 7वा प्रश्न आहे. त्याची आकृती मी बोर्डवरती काढतोय. जागा या ठिकाणी कमी असल्यामुळे आपण प्रश्न मी काही लिहित नाही. तुमच्याजवळ पुस्तक आहेत, तुम्ही पुस्तकामध्ये हा प्रश्न बघू शकता. या ठिकाणी आकृती अशा पद्धतीने आहे, आडवी आकृती दिली. आपणही ही आकृती आडवी तशीच काढू आणि AB DC त्यानंतर जवळच आहे EF. रेषांना काही नावं दिलेली नाही. हा भाग दिलेला आहे 4, हा भाग दिलेला आहे X. This one is 8 and this one is 12. And given that AB parallel to CD parallel to EF. This one is given. We have to find X and EF. Wow. Where is X here? We have to find X and E. Find X and AE. This one is E and this one is E. So simple. There are 3 parallel lines are given and we know that the property of 3 parallel lines, that is so simple. Property tells us about if 3 parallel lines, as like this one, 3 parallel lines intersected by a transversal, then the intercept made on first transversal is exactly equal, or is congruent to the intercept made on second transversal. तर एकदम इझी. बघा मित्रांनो, मराठीमधून याची जी भाषांतर म्हणता येईल ते एकदम सोपं आहे. 3 समांतर रेषाने एका छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या 3 समांतर रेषांना दुसऱ्या छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदांच्या गुणोत्तर एवढेच असते. मग आतापर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये रिपीट केलं तर आजही रिपीट करतो. आतापर्यंत आपण काय शिकलेलो आहोत? गुणधर्म क्रमांक 1, प्रॉपर्टी नंबर 1, द रेशिओ ऑफ एरिया ऑफ एनी 2 ट्रायंगल is equal to the product of their respective base and height. Property number 2, गुणधर्म क्रमांक 2, the ratio of area of any 2 triangle with same base is equal to, otherwise it is equal to the proportion of their respective heights. Property number 3, गुणधर्म क्रमांक 3, the ratio of area of any 2 triangle with equal height is in proportion of their respective bases. त्यानंतर चौथा गुणधर्म क्रमांक 4 means property number 4, that is the angle bisector theorem, and which is somewhat means we can say कोन दुभाजकाचा गुणधर्म in Marathi, that is also in the wording, that is the bisector of an angle of a triangle divide the side opposite to the angle in the ratio of remaining side. In Marathi we can say त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक हा त्या कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजूंच्या प्रमाणात विभागतो. and then प्रॉपर्टी नंबर 5, गुणधर्म क्रमांक 5, दॅट इज द 3 समांतर रेषांच्या आंतरछेदनाचा गुणधर्म. मराठीतून त्याला म्हणतात, इंग्रजीतून त्याला म्हणतात द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, अँड दॅट इज ॲज लाईक द स्टेटमेंट इज ॲज लाईक दिस वन. If 3 parallel lines are intercepted by transversal, then the intercept made on first transversal is exactly equal, or is congruent to the intercept made by the second transversal. म्हणजे 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या 3 समांतर रेषांना दुसऱ्या छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढेच असते. तर अशा पद्धतीने हा गुणधर्म आहे, त्या गुणधर्मावरती आधारित हे गणित आहे. त्याचबरोबर एक प्रमेयाची आपण सिद्धता बघितली. प्रमेयाची सिद्धता एकदम सोपी होती, ज्यामध्ये सांगितलेलं होतं की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या त्रिकोणाच्या इतर 2 बाजूला 2 भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते.
In English, for the same student, the statement is so simple. In any triangle, if a line parallel to one side of a triangle and divides two sides in two different points, then the ratio made by that line is exactly equal to each other. म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या त्रिकोणाची तर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात वागते. दॅट लाईन डिवाइड दॅट सेगमेंट इन इक्वल प्रपोर्शन. अशा पद्धतीने बीपीटी मीन्स बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आपण पाहिले. आता बघूया मित्रांनो, याची सिद्धता आपल्याला लिहायची तर याचं गणित सोडवायचं तर मग ते कसं सोडवायचं. तर सुरुवातीला एक्स ची किंमत काढायची. तर मग बाय द प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स, by the property of three parallel lines, तीन समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार इथून सुरुवात केली. समजा ए पासून तर ए सी बाय पुढचा भाग आहे सी एक्स इज इक्वल टू इकडून आहे बी डी, पुढचा भाग आहे मित्रांनो डी एफ. अशा पद्धतीने व्यवस्थित मांडून घेतल्यानंतर आता या ठिकाणावर मी सोडवतोय. मैरेपी कंसच्या उजव्या बाजूला बघा बरोबरती एसी बरोबर आपल्याला दिले 12, एसी बरोबर 12 भागिले सी लिहायचं तर एक्स लिहिलं होतं. सी बरोबर दिलेला आहे एक्स बरोबर बी डी 8 भागिले डी एफ 4. आता या ठिकाणी तिरपा गुणाकार करून घेतला. 12 गुणिले 4 बरोबर 8 गुणिले एक्स. 12 into 4 is equal to 8 into x. Therefore, this can be written as 12 into 4 by 8 is equal to x. 4 into 2 is 8. 4 ने 8 ला भाग दिला. 4 दुनी 8. 2 ने 12 ला भाग दिला. बेसक 12. x is equal to किती 6 6. Therefore, x is equal to 6. We can say therefore CE is equal to 6. Now we have to find out second answer. दुसरं उत्तर आपल्याला विचारलेलं आहे. अजून उत्तर संपलेलं नाही. दुसरं उत्तर कोणतं विचारलेलं आहे एईचं. आता बघूया एई काढायचं कसं. तर मग या ठिकाणी सिंपल बेरीज करायची. तर जाग्यावर मी पुसून टाकतोय आणि मग आपण आता एईचं उत्तर काढून येई बरोबर. मग सिन्स रिजन इज ए डॅश सी डॅश ई दिलेलं आहे आपल्याला. सी इज पॉइंट इन बिटवीन ए अँड ई. देअरफॉर ए इज इक्वल टू ए सी प्लस सी. नाउ ए सी इज इक्वल टू 12 प्लस सी इज इक्वल टू 6. 12 प्लस 6 इज इक्वल टू 18. 12 आणि 6 किती होतात 18. देअरफॉर आन्सर इज 80. राईट. तर सर्वांना हा प्रश्न समजलेला असेल. You will better understood this particular answer of question number 7 from practice set 1.2. तुम्हाला सर्वांना समजलं असेल असं मी गृहीत धरतो. तर मग मित्रांनो, भूमिती एकदम हसत खेळत आणि व्यवस्थित येण्यासाठी सर्वात सोपा आणि चांगला मार्ग असतो त्याची गुणधर्म तुम्हाला मुखपाठ असणं आवश्यक असतं. जर गुणधर्म मुखपाठ नसले तर मग ते लक्षात येत नाही. लक्षात आलं नाही तर मग भूमितीचं गणित तुम्ही सोडू शकणार नाही. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून मी वारंवार बघितलेलं आहे की मुलांना का कोण जाणे, ग्रामीण भागातल्या स्पेशली म्हणजे ज्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करतोय, यांना भूमिती मात्र विषय आवडतच नाही. म्हणजे अवघड जातो त्याला. कदाचित कारण पाठांतर हे असू शकेल. चला तर तुम्ही मात्र वर्ग 10वीसाठी किंवा इथून पुढच्या याच्यासाठी लक्षात ठेवा, भूमितीचा अभ्यास करत असताना त्याच्या गुणधर्माकडे चांगलं लक्ष देणं खूप गरजेचं असतं. आता आपण यातील प्रश्न क्रमांक 8 म्हणजे आजच्या व्हिडिओतील क्रमाने तिसरा प्रश्न घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 8 आता बोर्डवरती तर मी त्याची आकृती काढतो. प्रॅक्टिस सेट 1.2 अभ्यास किंवा सराव संच 2 मधील 8वं गणित मी आता तुम्हाला समजावून देतोय. तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे निश्चितच तुम्ही अभ्यास व्हा. आणि अभ्यास करण्यासाठी गणित समजून घेण्यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये यूट्यूबवरती हा व्हिडिओ पाहतात. त्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास, ही उत्तर आवडल्यास किंवा तुमच्या काही शंका असल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास निश्चित आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. तुमच्या छोट्याशा कमेंटने काही चुकीची असेल किंवा बरोबर असेल तर आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची दुरुस्ती करता येते.
आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 8 काय दिलेला आहे. प्रश्नाची आकृती मी बोर्डवरती काढतोय. ही आकृती पाहतानाच आपल्या लक्षात येते की या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरायचा आहे. बघूया आता काय कोन दुभाजकाच्या गुणधर्माचा. L 6 8 TN आणि हा 10 म्हणजे 10 दिलेला आहे. LMN LT TN. तर बघूया याच्यात काय दिलेलं आपल्याला 6 8 आणि 10. क्वेश्चन इज इन ट्रायंगल LMN. 8वा प्रश्न. सराव संच 1.2 प्रॅक्टिस सेट 1.2. क्वेश्चन नंबर 8 and question is as like this one. In triangle LMN त्रिकोणामध्ये रे MT बायसेक्ट्स अँगल LMN. डायरेक्ट दिलेले बायसेक्ट कोण दुभाजतो. कोण दुभाजक LMN. LM इज इक्वल टू 6 दिलेले आकृतीत. MN इज इक्वल टू 10 TN इज इक्वल टू 8. वी हॅव टू फाइंड आउट LT. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोण दुभाजक दिसला रे दिसला, अँगल बायसेक्टर दिसला रे दिसला, की फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला इथं कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरायचा. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. द अँगल बायसेक्टर डिव्हाइड्स द 2 रिमेनिंग साइड्स अपोजिट टू इन इक्वल प्रोपोर्शन अपोजिट टू इट्स साइड ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक हा त्या कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजूंच्या प्रमाणात विभागतो. अशा पद्धतीने याची स्टेटमेंट या गुणधर्माची आहे. तर त्याचा आपण वापर करणार आहोत. छोटासा ब्रेक घेतो, पाणी बोलून बोलून. खूप मोठे प्रश्न छोटे छोटे भागाकार असतात, तिरपे गुणाकार असतात, परंतु सराव केला नाही तर परीक्षेमध्ये बारीक बारीक गुणाकार सुद्धा आपले चुकतात. आणि म्हणून गणित असेल, भूमिती असेल, हा सरावाचा विषय. प्रॅक्टिस सब्जेक्ट याला आपण म्हणू शकतो. प्रॅक्टिस सब्जेक्ट मीन्स वी हॅव टू प्रॅक्टिस ऑल दी क्वेश्चन्स. जे काही प्रश्न सन्मान्य गुरुजन वर्गाने तुम्हाला समजावून सांगितलेले शिक्षकांनी, ते प्रश्न घरी जाऊन किंवा स्वतः सेल्फ स्टडीमध्ये वारंवार सोडून पाहिजे. एका प्रश्नाच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रश्न तुम्हाला आज इंटरनेटवरती उपलब्ध आहे. जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचा तुम्ही सराव केला तर परीक्षेमध्ये मग कुठलाही प्रश्न आला तर तो तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवू शकता. आणि म्हणून सराव महत्वाचा आहे. हे विषयच सरावाचे आहेत. सराव म्हणजे जास्तीत जास्त उदाहरणं आपण सोडून पाहिली पाहिजे, त्यांची उत्तर कन्फर्म केली पाहिजे, शिक्षकांना दाखवून तपासून घेतली पाहिजेत. तेव्हा मग मात्र आपला जास्त सराव होतो. आणि एकदा सराव झाला की मग मात्र आपल्याला काही अडचण येत नाही. तर आता LT काढायचं एकदम सोपं आहे. मग सुरुवात करूया नेहमीप्रमाणे. ॲज शोन इन फिगर, आकृतीत दाखविल्याप्रमाणे. इन ट्रायंगल LMN we have MT ray MT is a angle bisector of angle LMN. Therefore, म्हणून using angle bisector property ABP माझा लक्षात ठेवायचं. ABP माझा म्हणजे ABP म्हणजे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, BPT म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. असे शॉर्टकट लक्षात ठेवायचे. परीक्षेमध्ये ते आपल्याला उपयोगी पडतात. युजिंग ABP वी गेट काय मिळणार आहे ते इथे बघूया. वी गेट LM by MN. बघा नीट, LM by MN. Then again we have to go to the vertex top. LT is equal to LT by TN.
Now LM is equal to 6, MN is equal to 10, LT we have to calculate, TN is equal to 8. मग नंतर तिरपा गुणाकार करून घेतला 6 into 8 divided by 10. आणि मित्रांनो पक्क लक्षात ठेवा, माय डिअर फ्रेंड, यू हॅव टू रिमेंबर ऑलवेज, गणितामध्ये एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, ज्यावेळेस छेदामध्ये 10 येतील, 100 येईल, 1000 येईल, त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी भागाकार करायची काही गरज नाही. 10 आले, एक नंतर एका संख्येनंतर दशांश द्यायचा, 100 आले 2, 1000 आले 3, असं हे शास्त्र लक्षात ठेवायचं. बघा इथं गुणून घेतलं, गुणाकार एकदम सोपा, 6,848 भागिले 10 बरोबर काय आहे, नुसता मध्ये दशांश द्यायचं. Therefore, LT is equal to 4.8. LT बरोबर किती आहे, 4.8. अशा पद्धतीने हा प्रश्न इझिली तुम्ही सोडवू शकता. आशा करतो आजचे 3ही प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे, तोही कोन दुभाजकावरती आधारित आहे, म्हणून तोही प्रश्न आपण घेऊया. 12:45 वाजता ठीक आहे, होऊन जाईल हा प्रश्न. 9वा प्रश्न आता आपण घेऊया आणि मग थांबवू. त्याच्यानंतर पुढे ऍक्टिव्हिटी शीट दिलेली आहे, 10व्या 11व्या क्रमांकाला एक गणित आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करूया. आता मी 9वं गणित तुम्हाला समजावून देतोय. वी आर सॉल्विंग प्रॅक्टिस सेट 1.2 प्रॉब्लेम नंबर 8. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 1.2 प्रॉब्लेम नंबर 9, SSC semi and non-semi for both the medium. I am going to solve this problem, my dear friend, for that purpose that this video should be useful to the candidate in rural Maharashtra. They are obtained non-semi medium as well as semi medium available in our Asti. I am from Asti तालुका परतूर डिस्ट्रिक्ट जालना. This is a rural place, ग्रामीण भाग आहे. 2-3 शाळा गावामध्ये आहेत आणि या शाळांमध्ये सेमी मीडियम सुद्धा आहे, नॉन सेमी मीडियम सुद्धा आहे. मॅक्झिमम 80% मुलांचं नॉन सेमी मीडियम असल्यामुळे त्यांनाही याचा लाभ व्हावा, त्याचबरोबर जे सेमीचे विद्यार्थी आहेत त्यांनाही लाभ व्हावा. महाराष्ट्रातील जे विद्यार्थी हा युट्यूबवरती हा व्हिडिओ पाहणार आहेत, असं दोघांच्याही कॉम्बिनेशनमध्ये मराठी त्यांची मातृभाषा आहे, त्यांना याचा लाभ व्हावा म्हणून दोन्ही भाषेमध्ये मी शिकवायचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि प्रयत्न करतो म्हणजे माझा हा व्यवसायचा आहे शिकवायचा, फक्त लिहितोय इंग्रजीतून, त्यामुळे नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांनी त्या बाबतीमध्ये थोडंसं माफ करा, बाकी तुम्ही सरळ लिहू शकता. आता बघूया 9वा प्रश्न. काय सांगितले 9व्या प्रश्नामध्ये, आकृती मी या ठिकाणी काढतो, थोडीशी छोटी आकृती काढतो जेणेकरून आपल्याला उत्तर देण्यासाठी बरीचशी जागा मिळेल. आता ही आकृती कोन दुभाजकाचीच आहे. एडी हा कोन दुभाजक दिलेला आहे. बीडी इज अँगल बायसेक्टर and triangle is ABC. ABC triangle is given. Then BC is equal to x plus 5, DC is equal to x plus 2, AD is equal to x minus 2, and AB is equal to x. Write it. Then we have to find the value of x. So simple. Question is we have to find out value of x. So this is directly related to the algebraic question. बीजगणितातील बैजिक राशीप्रमाणे हा प्रश्न आहे. एक्सची आपल्याला किंमत काढायची. चला, सो सिंपल. मागच्या प्रश्नाप्रमाणेच इथं सुद्धा आपल्याला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी वापरायची, म्हणून उत्तराला सुरुवात करूया. ॲज युजल आवर टॅगलाईन ॲज शोन इन फिगर, आकृतीत दाखविल्याप्रमाणे इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये रन BD is angle bisector of angle ABC. तर BD is angle bisector of angle ABC. Therefore, म्हणून AB भागिले BC बरोबर AD भागिले DC. त्याच्या किमती ठेवून दिल्या. AB बरोबर आहे x भागिले BC x अधिक 5
बरोबर AD x वजा 2 आणि BC x अधिक 2. तिरका गुणाकार केला x कंसात x अधिक 2 बरोबर x वजा 2 गुणिले x अधिक 5. आणि मग आता गुणाकार करून घेतला. गुणाकार जेव्हा आपण याचा केला x ने x ला गुणला x चा वर्ग अधिक 2x, इथून x ला गुणला तर x चा वर्ग अधिक 5 ला गुणलं 5x वजा 2x वजा 10. दोन्हीकडून x चा वर्ग गेला 2x बरोबर 5x मधून 2x गेले 3x वजा 10. आणि म्हणून 10चं पक्षांतर केलं 10 बरोबर 3x वजा 2x आणि म्हणून 10 बरोबर x. अशा पद्धतीने या ठिकाणी x ची किंमत x असं त्याचं उत्तर येईल. अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे. तुम्हाला सर्वांना हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल अशी आशा करतो. तर या संबंधी काही तुमची शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुमच्या शंकेचं निश्चित समाधान केलं जाईल. व्यवस्थितरित्या लिहून घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.